नमस्कार। आज 16 तारखेला नगर परिषद तुमसरमध्ये आज निवडणूक प्रक्रिया घडणार होती, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल भाऊ? आतमध्ये काय झालं? आतमध्ये तर नगरसेवक नवनियुक्त नगरसेवक होते त्या सभास्थळी, पण त्यांच्या सांगण्यानुसार असं कळलं का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही घटना पहिल्यांदा पाहण्यात आली का असं राष्ट्रपतीला असे अधिकार राहते का एकमेव निर्णय देण्याचे अधिकार राष्ट्रपतीला राहते, पण तुमसरचे नगराध्यक्ष असं वाटायला लागलं का हे राष्ट्रपतीपेक्षा मोठे झाले। एकमुखी निर्णय त्यांनी आज स्वीकृत सदस्याच्या बद्दल एकमुखी निर्णय त्यांनी दिला। जेव्हा सभा चालू होती तेव्हा त्यांनी 3 कोणते तरी नाव जे नियमाविरुद्ध आहे, जे नियमात कुठे बसत नाही। आज तुमसर नगरपालिकामध्ये 3 गट आहेत, प्रमुख 3 गट आहेत। एक भारतीय जनता पार्टीचा गट आहे आणि 2 राष्ट्रवादी पक्षाचे गट आहेत, ज्याच्यात 6 आणि 5 उमेदवार आहेत। तर प्रक्रियानुसार भारतीय जनता पार्टीचा एक स्वीकृत सदस्य आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे स्वीकृत सदस्य ह्या नगरपालिकेत जाणार होते, परंतु हे जो घटना बाहेर ही प्रक्रिया नगरपालिका तुमसर मध्ये झाली, पीठासीन अधिकार जो तुमसरचे नगराध्यक्ष आहे हे अभ्यासू नाहीये मला असं वाटतंय। त्यांनी ज्या पद्धतीचा निर्णय आज इथे दिलेला आहे ते नियमाविरुद्ध आहे आणि निश्चितच आम्ही सर्व, कारण मी सुद्धा त्या नामनिर्देश मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो, एकमेव उमेदवार होतो 11च्या गटात, आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे संयुक्तपणे राज्य शासनामध्ये हे कार्य करत आहे। तर निश्चितच हा एक चॅलेंजेबल आता तातडीने आम्ही आज कलेक्टरकडे आता जाणार आहोत आणि निश्चितच हा विषय माननीय उच्च न्यायालय खंडपीठात आम्ही हा दाखल करू आणि 2 दिवसात, जवळपास 2 दिवसात याचा निकाल, लोकहितार्थ जो निकाल राहते, आम्ही ह्या 2 दिवसात आणण्याची प्रक्रियामध्ये लागू। आणि मला माहिती आहे का माननीय उच्च न्यायालयामध्ये हा जो निकाल येणार आहे हा निश्चितपणे हा ज्या पद्धतीचा निकाल येईल हा जनहिताचा निकाल राहणार आहे। हा जो एकला चलो रे हा नगराध्यक्ष आलेला तुमसर नगरीला लाभलेला आहे, तर निश्चितपणे आज जो यांनी निकाल दिलेला आहे हा निकाल त्याच्या विरुद्ध राहणार आहे। आज मी इथे हे घोषणा करतो। तो बड़ा एक सवाल है क्या? अरे सवाल है क्या? हे नियमाविरुद्ध आहे। याला असं वाटलं का याला राष्ट्रपतीपेक्षा जास्त याला पावर आलेला आहे। एक पीठासीन अधिकारी याला असं वाटलं का राष्ट्रपतीपेक्षा मोठा झालेला आहे। हा घटनाबाहेर विरुद्ध आहे। हा ज्यांनी निर्णय दिला हे लोकांच्या कल्पनेच्या बाहेर आहे आणि निश्चितपणे ह्या निकालाला उच्च न्यायालयामध्ये आम्ही चॅलेंज करू। आपल्या सोबत आहेत माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक अमरनाथ रगडीजी, काय सांगतील आता? कसं आज जे निवडणूक झाली ते मिसयूज ऑफ पॉवर आहे आणि सत्तेचा गैरवापर, अधिकाराचा गैरवापर करून हे जे आपण संविधान आहे या संविधानाच्या विरोधात त्यांनी निर्णय दिलेला आहे। स्वीकृत सदस्याबाबत नियम असा आहे की आपले तुमसर नगर परिषदेचे गट आहेत, भारतीय जनता पार्टीचा 11 लोकांचा गट आहे नगरसेवकांचा, तुमच्या अध्यक्षांचा जे गट आहे ते 4 लोकांचा गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक गट 5चा आहे। नियम असा आहे याच्यामध्ये की आपल्याला डीपीओ मध्ये फॉर्म भरायचा होता काल 2:30 वाजेपर्यंत। नियम त्याच्यामध्ये असा की सर्व गटांकडून त्यांनी फॉर्म घेतले, गट नेत्यांनी तिथे फॉर्म दिला आणि दिल्यानंतर मग जो जिल्हाधिकारी ज्यांना पॉवर ऑफ हे देईल, डेलिगेट करेल, त्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याला संपूर्ण छाननी करून त्याची आहारतेची संपूर्ण पडताळणी करून त्यांच्यानंतर त्याला एक म्हणजे जे नियमामध्ये आहे त्याप्रमाणे तो नगरपालिका तुमसर जे नगराध्यक्ष पीठासीन अधिकारी आहेत त्यांना तो हे करेल, म्हणजे त्यांना तो म्हणजे जे अर्थ ठरलेला आहे त्यांना संपूर्ण माहिती देईल आणि माहिती दिल्यानंतर मग आपण जे करतो आहे फक्त पीठासीन अधिकाऱ्याला फक्त डिक्लेअर करण्याचा अधिकार आहे, म्हणजे ते जे दिलेलं आहे त्याला ते फेरबदल करू शकत नाही अशा प्रकारच्या नियमामध्ये आहे। तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जे कोणी एक उमेदवार त्याचा तोलनिक जो होता 11 गुणिले 3 भागिले 26 समजून घ्या
कसा राहते. आणि तोलनिक बळ जे केलेला आहे नियम ते महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहत अधिनियम 1965 त्याच्या अंतर्गत पूर्ण दिलेला आहे. आणि त्यामध्ये हे फॉर्म्युला आहे, जसं 4चा गट आहे, 4×3/26, 5×3/26, 6×3/26 अशा प्रकारची तौलनिक बळ काढायची आहे. आणि 4च्या गटाला 2 सदस्य कसं आहे हाही प्रश्न एक निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर फक्त यांना डिक्लेअर करायच्या, त्याला कोणताही जेव्हा छाननी झाली जिल्हाधिकाऱ्याकडून संपूर्ण लिस्ट पूर्ण आली, त्याच्यामध्ये फक्त जे अर्जदारक आहे आणि एका गटामध्ये समजा 5 लोकांनी फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यामध्ये गट नेत्यासोबत चर्चा करून जो गट नेता बोलेल, जो पत्र देईल, एक जो भी कॅन्डिडेट राहील त्याला त्यांना घोषित करायचे आहे. त्याला कोणतीही छाननी करण्याची गरज नाही. त्यांनी मिसयूज ऑफ पॉवर केलेला आहे. आणि या जनतेने जे दिलेला त्याला हे आहे निवडून दिलेला आहे त्याचा दुरुपयोग करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्या नगराध्यक्ष पदावर मिसयूज ऑफ पॉवरचा हे होईल आणि गुन्हाही दाखल करण्याचं काम होईल. अशा प्रकारची व्यवस्था या तुमसर नगर परिषदमध्ये सुरू आहे. त्यांचे वरचे जे लोक आहेत त्यांना जे समर्थन करतात, त्यांना आशीर्वाद देतात, अशा प्रकारची सर्व लोकांना माझी विनंती आहे की अलोकशाही पद्धतीने जे नगरपालिका चालविण्याचं काम आहे ते पद्धतीला कुठेतरी लोकांनी आम्हाला साथ दिला पाहिजे. 2 दिवसात 3 दिवसात ते क्लिअर होईल. त्यांना स्वीकृत सदस्यता काही कोणताही सर्टिफिकेट मिळणार नाही, कारण की जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांना माहीत असेल की यांनी नियमानुसार केलेला नाही. हे अशा प्रकारची व्यवस्था होऊ शकत नाही. धन्यवाद. तुम्ही विरोध पक्षात लिहिला आहे त्या लोकशाहीच्या यंत्रणेमध्ये काय झालेलं आहे